तर सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये। आणि आत्ता वाजतात रात्रीचे 2:18 आणि आपली ट्रेन आहे। आपण इकडनं निघणार आहोत आता आणि मुंबईला पोहोचणार आहोत। सो आपली ट्रेन आहे। सो ट्रेन यायला खूप वेळ आहे, तरी पण आपल्याला त्याच्या आधी इथे पोहोचायचं आहे, स्टेशनला पोहोचायचं आहे। त्यामुळे आपण लवकर निघालेलो आहे इकडनं। आपली ट्रेन आहे 4:30ची। सो आपण त्याच्या अगोदर निघालेलो आहे। सो चला स्टेशनला जाऊया, स्टेशनला जाऊन ट्रेनमध्ये बसूया आणि आपण पोहोचूया मुंबईला। चला तो चलिए शुरू करते हैं। सकाळचे वाजलेत 2:45 आणि आमच्या बॅगा सरकळी चालू आहे, कारण आमची 4:35ची ट्रेन आहे आणि आता आम्ही निघालोय मुंबईकडे। हे बघा, अर्धी झोपलेत, अर्धी बॅगा वावतात, मी पण असंच बसलोय बॅग घेऊन। चला तयारी झालेली आहे मुंबईला जाण्याची। चला मग जाऊया स्टेशनला, ट्रेन पकडू न जाऊ मुंबईला। तो रेल्वे स्टेशनला पोहोचलो आम्ही सगळे। बघा हे बघा, बॅगा बिगा घेऊन बसलो आम्ही, पण ट्रेन काय अजून यायचं नाव नाही। 4:40ला येणार होती ट्रेन इथे, पण अजून काय ट्रेन आलेली नाही। काय बोलणार यार, ट्रेन जल्दी आ जा यार, कंटाळा आ गया अभी, ट्रेन काय येत नाही। काय करू मी, रुको जरा सबर करो। आणि ट्रेन कधी येते त्याची वाट बघतो आम्ही सगळेजण। आणि ट्रेनमध्ये एकदा बसलो की फक्त आम्हाला एकच काम आहे, काय लव्य? झोपणं, खाणं, नाचणं, मोबाईल बघून झोपणं, परत खाणं, नाचणं। हां, फक्त ट्रेनमध्ये गेल्यावर एकच काम आहे, आता जायचं आहे, बॅगा ठेवायच्यात आणि झोपायचं आहे गपचूप। सकाळी जाग आली तेव्हा उठायचं, परत खाय प्यायचं, परत झोपायचं। गेट रेडी, ट्रेन आली आहे। सगळेजण ट्रेनची वाट बघत होते, ट्रेन आलेली आहे। चला पटापट। लोकांचं सकाळचं वाजलं 10:30 आणि आता आपल्याला आलेली आहे जाग। थोडासा उठूया आणि फ्रेश होऊया। खुश तर बहुत है आज, बॉम्बे जा रहे अपने घर पे। चला फ्रेश होऊया, नाश्ता करूया, मुंबईला परत येऊन झोप पूर्ण करूया। हॅलो, गुड मॉर्निंग गाईज। सकाळी आता वाजले 10:40 झालेले आहे आणि आम्ही अजूनही साऊथचा एरिया सोडलेला नाही आहे, कारण नारळाची झाडं वगैरे बाजूने दिसत आहेत। त्यामुळे असं वाटतंय की आपण अजून साऊथचा एरिया सोडलेला नाही। थोड्या रात्री आपण जेव्हा ट्रेनमध्ये बसलो त्याच्यानंतर थोडीशी टीसीसोबत आमची मजबूत झाली, कारण आम्ही बॅगा घेऊन जसंच वरती चढतोय तसं तेवढ्यातच त्यांनी तिकीट मागायला सुरुवात केली आमच्याकडे। आम्ही त्याला थोडंसं रिक्वेस्ट केली होती की थोडं बॅग ठेवून दे, तुम्हाला दाखवतो तिकीट। तेवढ्यात थोडंसं माझा तो ऐकला नाही त्यांनी, तर तुम्ही थोडे खडे बोल सुलवले त्याला, त्याच्यावरनं थोडीशी मचमच झाली होती। सगळेजण मग नंतर मला बोलायला लागले, तुला बोलायची दिसणं वगैरे येते, पण सॉरी आता काय करू, थोडंसं पायाला लागला पण होता बॅगेचं, त्यामुळे झालं होतं। आणि बोललो पण आता काय, ठीक आहे चला, झालं। तर गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये आणि दुपारचे वाजले 2:36। स्वतः आपण जाणून घेणार आहोत या 9 दिवसाच्या पिकनिकमध्ये की प्रत्येकाचा एक हॅपी मोमेंट आपण कॅप्चर करणार आहोत। कोणाला कोणता मोमेंट हॅपी वाटला, चला सर्वांना विचारूया कोणता मोमेंट हॅपी वाटला। पहिले व्यक्ती आहेत आपल्या पिकनिक मधील मनोज भोईर। पिकनिक कशी वाटली केरळची? तसा पिकनिक आमच्या सगळ्यात चांगले असतात, माणसं आमची खूप चांगले आहेत, एन्जॉय करतात। भले पिकनिकमध्ये तसा टोटल कधी फेल जाते, पण आमची माणसं चांगली असल्यामुळे आमची पिकनिक आम्ही ती सक्सेस करून दाखवतो प्रत्येक वेळेला। तर राहिली केरळची बात, तर केरळमध्ये फक्त बघण्यासारखं आम्हाला म्हणजे आवडला थंड हवेचं ठिकाण म्हणजे मुन्नार हा साधारणतः म्हैसूर उटीच्या लेवलचा आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे आणि थंड आहे, त्याच्यामुळे ते चांगलं वाटलं। आणि एक हॅपी मोमेंट सांगाल तर कोणती सांगाल?
हॅपी मोमेंट म्हणजे तसं बघायला गेलं तर ते माझी मिसेस वगैरे आमची कधी हातीवर बसणार नव्हते, आयुष्यात वाटलं नव्हतं पोरा बसतील, पण ते बसले आणि त्यांनी खूप एन्जॉय केला तिथे. बरं वाटलं. हाती वाकला होता का? नाही, हाती वाकला, हाती पण खुश होता. माझी मिसेस बसल्यामुळे हाती पण खुश होता. चला, थँक्यू. मध्ये रेखा मनोज भोईर होत्या. सो त्यांना विचारूया त्यांना कोणता एक मोमेंट आवडला या पिकनिक मधील. सो कोणता मोमेंट आवडला? धबधबा आवडला. चहाचे मळे आवडले. बस. सो रेखा भोईर यांना चहाचे मळे आणि तो धबधबा आवडलाय. सो चला पुढच्या अजून बऱ्याच जणांना विचारायचं बाकी आहे आपल्याला. तर नंबर आहे रसिका रणधवी यांचा. सो पिकनिक मधील हॅपी मोमेंट कोणतं स्थळ आवडलं, त्या पिकनिक मधील कोणता स्पॉट आवडला आणि हॅपी मोमेंट काय होता तिकडचा? मुन्नारच चांगलं होतं त्याच्यात. ना साड्या घेतल्या तर विसरली का? साड्यात नाही घेतल्या मला. एवढा माझ्या पोऱ्यांनी सतरलेला का मला काहीच बघायला भेटला नाही. हे बघा, येऊच आहे तो. फुकट मी ते पिकनिकला आली. बाबगावचा. त्यानंतर नंबर आहे समीक्षा भोईर यांचा. सो तुम्हाला कोणता मोमेंट आवडला आणि कोणतं स्थळ आवडलं तिकडचं? मला रामेश्वरम आवडलं आणि हॅपी मोमेंट आम्ही जे रील्स बनवल्या त्याच्यात खूप मजा आली. खूप मजा आली. सो एन्जॉय केलं त्या रील मध्ये. सो चला, धन्यवाद. तुम्हाला तो मोमेंट आवडला. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मोमेंट आहेत, सगळ्यांचं कॅप्चर करायचं आपल्याला. चला, या पिकनिक मधील सर्वात पॉप्युलर व्यक्तिमत्व म्हणजेच समर्थ रणधवी इथे उपस्थित आहेत. त्यांना विचारूया आपण कोणता मोमेंट आवडला तुला, काय आवडलं तुला? काय? एलिफंट आवडला. अजून? लायन आवडला. अजून? जिराफ आवडला. जिराफ काय बघितला तुम्ही? होता का जिराफ? होता. बीच आवडला का तुला? बीच न तुम्ही सगळ्यांना त्रास दिला ते आवडला का तुला? नाही आवडला. अरे बाप रे बाप, ऑनेस्ट आहे बंदा. मध्ये ज्योत्स्ना मामी आली होती, त्यांना कोणता मोमेंट आवडला आणि कोणतं स्थळ आवडलं ते विचारायचं आपल्याला. सो मामी, कोणता स्पॉट आवडला तुम्हाला? क्या बात आहे, वन साइड. हेच ऐकायचं होतं आम्हाला. तुम्हाला कोणता मोमेंट आवडला आणि कोणतं जे ठिकाण फिरलो आपण ते आवडलं? जेवण. ठिकाण कोणतंच ना आवडलं? मुन्नार आवडला. पिकनिक मध्ये सर्व मामा आमचे, त्यांचं महत्वाची भूमिका होती आणि प्रत्येक मामाला आपण विचारणार आहोत की त्यांचा हॅपी मोमेंट काय होता आणि तिकडचं कोणतं ठिकाण त्यांना जास्त आवडलं. सो समीर मामापासून स्टार्ट करूया. मामा, कोणतं मोमेंट होतं तुम्हाला जे आवडलं आणि कोणतं ठिकाण होतं? असं मोमेंट मध्ये सगळे हॅपी मोमेंट्स होते, मजा होती, आनंदी वातावरण होतं, सगळं छान एकदम. आवडलं ठिकाण म्हणजे श्री पद्मनाभम स्वामींचं मंदिर, त्यांचं झालेलं दर्शन, एक विलक्षण अनुभूती आली तिथे. आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग रामेश्वरम, रामनाथ स्वामीच्या मंदिरातून जेव्हा आपण दर्शन घेऊन बाहेर पडलो, दर्शन घ्यायला जेव्हा गेलो तेव्हा अग्निकुंड स्नान झाल्यानंतर 22 कुंड जे होते विविध कुंडांमधून, म्हणजे प्रभू श्रीरामाने बाण मारून जे कुंड निर्माण केले होते त्यातून डोक्यावरून जेव्हा पाणी पडलं आणि अशा 22 कुंडामध्ये स्नान झालं तेव्हा एक खरोखर ऊर्जा निर्माण झाल्यासारखं वाटलं आणि जीवन धन्य झाल्यासारखं वाटलं. अजून धन्य व्हायचं खूप बाकी आहे. म्हणजे तिकडे जाऊन धन्य झालं, तिकडे जाऊन एक परमार्थ झाल्यासारखं वाटलं. पण धन्य झालं, धन्य अजून खूप, म्हणजे 12 ज्योतिर्लिंग झाल्यावरती धन्य झाल्यासारखं वाटेल. नक्कीच. धन्यवाद समीर मामा. जाणार आहोत विक्रम मामांकडे. कोणता मोमेंट आवडला आणि कोणतं म्हणजे असं ठिकाण होतं ते तुम्हाला आवडलं? ठिकाण म्हणजे मला मुन्नार हे ठिकाण चांगलं खूप आवडलं आणि जेवणाची व्यवस्था आमची खूप चांगली झाली. सो हे दोन्ही तुम्हाला आवडले. सो थँक्यू विक्रम मामा, तुम्ही तुमचा हॅपी मोमेंट सांगितल्याबद्दल. अख्खी पिकनिक मी ज्याच्यासोबत बसलो सीटवर आणि त्याची कंपनी एन्जॉय केली असा आमचा लव्य भोईर. सो त्याला विचारूया त्याचा हॅपी मोमेंट काय होता आणि त्याला काय तिकडे आवडलं. सो चला लव्य, तुला काय आवडलं तिकडे? माझे 2 हॅपी मोमेंट होते. सगळ्यात पहिला तर तेव्हा आपण झू मध्ये गेलेलो आणि नवीन प्राणी बघितले, त्याचे हायना, लायन, टायगर, एलिफंट. त्याच्यानंतर
मज्जा केली, तर त्याच्यामध्ये पण मला खूप मज्जा आली आहे आणि हे सगळं मला आठवणच राहील. सो धन्यवाद लव्य भोईर. 13 दिवसाच्या पिकनिक मध्ये आपण ज्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर आलो होतो, सो त्याचे मॅनेजर आहेत आपल्यासोबत गणेश दळवी. सो तुम्हाला या पिकनिक मध्ये आवडलेला क्षण आणि आवडलेलं ठिकाण कोणतं? आवडलेलं क्षण आहे, आवडलेलं ठिकाण आहे मुन्नार. मधुपट्टी डॅम, त्याच्यावर बोट रायडिंग केली, खूप छान गेली आणि खूप म्हणजे फोटोशूटसाठी चांगलं ते ठिकाण, ते खूप मला आवडलं. आणि आमच्या फॅमिली सोबत कसं वाटलं? खूप चांगली फॅमिली आहे, चांगलं निर्णय घेतात, चांगलं म्हणजे मला सुद्धा गायडन्स करतात आणि ते सुद्धा काही मला जे निर्णय घेण्यासाठी हे करतात, प्रोत्साहन करतात. सो चांगलं वाटलं तुझ्यासोबत बोलून आणि आमच्या फॅमिली सोबत तुलाही चांगलं वाटलं, हे महत्वाची गोष्ट आहे. सो थँक्यू. पिकनिक मध्ये आपल्या बरोबर राजा मामा होते, राजेश भोईर. सो मामा, तुम्हाला या पिकनिक मध्ये आवडलेला क्षण कोणता आणि आवडलेलं ठिकाण? आवडलेलं ठिकाण मला असं आहे, म्हणजे केरळच्या लोकांचे हरामीचे लोक कुठं भेटली मला. केरळचे लोकच अशी हरामी आहेत ना, तर तशी लोकच कुठं नाही. आवडलेलं ठिकाण मला बसमध्ये एन्जॉय केली, ते मला आवडलं. ठीक आहे. मामांना तर आपण आगरी स्टाईल मध्ये बसमध्ये जो आपण एन्जॉय केला तो आवडला मामांना, तो क्षण आवडला. सो चला, अजून बरेच जण आहेत, त्यांनाही विचारूया आपण. सो या पिकनिक मध्ये अंश भोईर आपल्या सोबत होते, तर त्यालाही कोणता मोमेंट आवडला आणि त्याचाही आवडतीचं ठिकाण कोणतं आहे या केरळ पिकनिक मधलं ते आपण विचारूया. सो तुला आवडलेलं ठिकाण कोणतं? बॅकवॉटर कोचीचं. हो, नाईस. आणि एक तुझा आवडतीचा मोमेंट या पिकनिक मधील? अरे वा, बर्थडे विथ मुन्नारला झालेला बर्थडे त्याला आवडलेला आहे. आणि थँक्स कोणाला बोलशील त्या बर्थडे साठी? चला, आवडलेलं ठिकाण त्याचं बॅकवॉटर आहे आणि त्याचा आवडतीचा मोमेंट त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी मुन्नारला बर्थडे सेलिब्रेट केला, हे त्याला आवडलेलं आहे. तो आपल्यासोबत आहे सुषमा मावशी आणि तिला कोणतं ठिकाण आवडलं आणि ती कोणता मोमेंट एन्जॉय केला ते आपण तिला विचारूया. कोणतं ठिकाण आवडलं तुला? मला मुन्नार आवडलं, कारण तिकडे बोटिंग केली स्पीड बोटनी, मी खूप एन्जॉय केली ती. आणि हॅपी मोमेंट काय होती तुझी? हॅपी मोमेंट आमच्या अंशचा म्हणजे माझ्या भाच्याचा बर्थडे होता, तो आम्ही मुन्नारला सेलिब्रेट केला विथ ऑल फॅमिली. सो मावशी, तू बोलल्याबद्दल तुझं धन्यवाद. आणि पुढच्या पिकनिकला आता नेक्स्ट टाइमला असाही प्रश्न पुन्हाही मी विचारेन, असा पुन्हा प्रश्न विचारेन तुम्हाला सर्वांना. सो त्यासाठी तुमचा हॅपी मोमेंट कॅप्चर करून ठेवा मनामध्ये. सो आपण नेक्स्ट टाइमलाही विचारू. सो आमच्या सोबत मामी आहे, मामीला विचारूया त्यांना कोणतं ठिकाण आवडलं केरळ मधील आणि त्यांचा हॅपी मोमेंट काय होता. सो मामी, कोणतं ठिकाण आवडलं तुम्हाला? तुम्हाला कोणतं आवडलं? मुन्नार ठिकाण आवडलं त्यांना. आणि मुलाचा माझ्या बर्थडे आणि अंशचा बर्थडे झाला तिथे मुन्नार मध्ये, तोच त्यांना हॅपी मोमेंट होता त्यांच्यासाठी. सो थँक्यू मामी. 13 दिवस पिकनिक मध्ये आपण आपल्यासोबत मनीषा मामी होती. सो मामी, तुम्हाला आपण या 13 दिवसाच्या पिकनिक मध्ये आवडलेलं ठिकाण आणि हॅपी मोमेंट असा काय होता? आवडलेलं ठिकाण म्हणजे पद्मनाभ मंदिरातले भगवान नारायण. ओके, पद्मनाभ मंदिर बघायला खूप मनाला आनंद झाला. पद्मनाभ मंदिर मधील भगवान नारायण. आणि हॅपी मोमेंट म्हणजे तिकडचे जे डाळवडे आहेत ते एवढे छान आहेत ना, की ती मी लाईफ मध्ये कधीच नाही विसरू शकत. एवढे छान, ती माझ्यासाठी हॅपी मोमेंट आहे. थँक्यू मामी. या पिकनिक मध्ये आमच्या मातोश्री होत्या आणि त्यांनाही कोणतं ठिकाण आवडलं आणि त्यांचं हॅपी मोमेंट काय आहे ते विचारूया. तर मम्मी, तुझा हॅपी मोमेंट काय होता आणि आवडतं ठिकाण कोणतं होतं? माझं आवडतं ठिकाण मुन्नार आहे. हा, आणि सगळे आपण एकत्र भावंड सगळे एकत्र आलो, हा माझा हॅपी मोमेंट आहे. हॅपी मोमेंट असं आहे की त्यांचं एकत्र सगळे भाऊ बहीण एकत्र आले, हा तिचा हॅपी मोमेंट आहे. आणि मुन्नार हा तिचं आवडतं ठिकाण ठरलेलं आहे. सो थँक्यू. मित्रांनो, वेळ झालेली आहे 7:38 आणि आता आम्ही आहोत कोकणातील मोस्ट फेमस असं सिंधुदुर्ग स्टेशनवर.
हे बघा आतमध्ये बघा काय चाललंय, सगळे जुगारी बघा हावजी खेळतात. आता सिमेंट आणि आता उतरायची काही झालेली आहे हुकूम करायची, कारण आता गाडी थांबलेली आहे पनवेलला आणि ठाण्याला पण 2च मिनटं थांबणार आहे. यांची घाई बघा कसली चालली आता, बॅगा बिगा काढलेल्या आहे त्या लोकांनी सर्व बाहेर. घाई बघा कसली चालले. सकाळचे 3:33 झालेले आहेत आणि आता आम्ही पोहोचलेलो ठाण्याला. सो एक 15 ते 20 मिनिटातच आम्ही LTTला पोहोचू आणि मग तिकडनं टॅक्सी किंवा रिक्षा पकडून आपल्या घरी जायचं आहे आपल्याला. सो असंच एवढ्या दिवसामध्ये फॉलो केला, तसंच याही ब्लॉगला फॉलो करा आणि घरी पोचल्यानंतर सांगेनच. सो धन्यवाद. आणि एक गोष्ट म्हणजे केरळला जाल माझ्या मते तर जाऊ नका, कारण तिकडची लोकही खूप उद्धट आहेत बोलण्यामध्ये, की आपल्याशी आपण त्यांना काय खरेदी करायला गेलो त्यांच्याकडे, तिकडचे व्यापारीही उद्धट आहेत. आपण त्यांच्याकडे खरेदी काय करायला गेलो, लेना है तो लो, इतना ही होएगा, ऐसा ही है, ऐसे ही होगा, यही होगा, असं त्यांची वार्ता असते. सो जाताना केअरफुली जायचं आहे, फिरायचं आहे तर फिरा, बट केरला ट्रिप प्रॉपरली सक्सेस होत नाही. मी सरळ सांगतोय, आम्ही केरळाला गेलो, आम्हाला एक्सपिरियन्स आला आहे आणि आमच्यासोबत बरेच जण होते, ते लोकसुद्धा आले होते केरला ट्रिप करायला, त्यांचीही सक्सेस झालेली नाही. एकतर यांची केस झालेली, ते लोक केस केलेली आहे ते लोकांनी पोलीस चौकीला जाऊन, आणि खूप त्यांनाही प्रॉब्लेम आलेला आहे. आम्हालाही आलेला आहे प्रॉब्लेम, नाही असं नाही, आलं आहे थोडंफार, आले पण आले, पण असे 5 ग्रुप होते, ते लोक गेले होते, त्यांचाही प्रॉब्लेम झालेला आहे. सो जाताना केअरफुली. 4:03 झालेले आहेत आणि आम्ही आता पोहोचलो आहे LTTला आणि इकडनं जाणार आहोत आता घरी. सो बाहेर निघूया आणि ट्रेन पकडूया आणि जाऊया घरी. सो चला, घरी गेल्यावर कळवतो तुम्हाला. चला बाय गाईज. आता वाजलेत 4:45 आणि आम्ही 15 मिनटं झाले घरी पोहोचलो आहे. सो आता वेळ आहे ती झोपण्याची, झोपूया, आराम करूया. इतक्या दिवसांचा थकवा जरा घालवण्याचा वेळ आहे आता. सो चला, गुड बाय आणि जय महाराष्ट्र.